पाणी पातळीत झपाट्याने वाढ, अकिवाटमध्ये स्थलांतर सुरू। शिरूर तालुक्यात संततधार पाऊस कायम असल्यानं आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। पाण्यानं इशारा पातळी ओलांडली असून ती धोका पातळीकडे जाते। अकिवाट येथे कृष्णा नदी पात्राबाहेर पडली। नागरिकांचं पशुधन स्थलांतर सुरू आहे। संततधार पाऊस आणि विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। अद्याप कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू नाही, तरीही नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अकिवाट येथील आलास पाणवठ्याजवळील सर्वसाधारण 200 जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेत। आणखी जनावरे स्थलांतरित केली जात आहेत। 2005 ला झालेल्या पशुधनाच्या मोठ्या जीवितहानीचा धसका घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळीच आपलं पशुधन सुरक्षित स्थळी हलवलंय। 2005 ला सुमारे 200 जनावरे मृत्युमुखी पडली होती। 2019 आणि 2021 च्या महापुरावेळी 15 दिवस अगोदरच टाकळीवाडी येथे हजर राहणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाचा अद्याप पत्ता नाही। पशुधनाचे स्थलांतर सुरू होऊन पाण्यातून मार्गक्रमण करत शेतकरी सुरक्षित स्थळी पोहोचले, तरी प्रशासनाकडून अद्याप या भागात सोयी पुरवल्या जात नाहीत। आजूबाजूच्या शेतात आणि शेतवस्तीत पाणी शिरलंय। 2005 चा अनुभव आणि सध्या वाढत असलेली पाण्याची पातळी यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आपली जनावरे स्थलांतर करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली। पाणी वाढल्यास या ठिकाणी पर्यायी मार्ग बंद होत असल्यामुळे जनावरे स्थलांतरित होत आहेत। त्यांना छावण्यांची गरज निर्माण होणार आहे।